सध्या चाकण MIDC आणि तिथल्या रस्त्यांची दुरवस्था चांगली चर्चेत आहे आणि आता वाहतूक कोंडी. चाकण भागातील वाढत्या वाहतूक कोंडी विरोधात 13 गावांमधील नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केलंय. जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात वारकरी संप्रदायासह नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले. चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची मागणी करत नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आणि याच आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत मांडेकर यांनी. चाकणच्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे त्रासलेल्या स्थानिक लोकांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी या भागाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे पाटील या 2 दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणामध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आणि उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार, कामगार, स्थानिक ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपोषणाला बसलेले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी गणेश बोत्रे पाटील आहेत. गणेश भाऊ, काय सांगाल, काय एकंदरीत परिस्थिती आहे आणि आपण काय उपोषण करताय? खरं तर परिसरातील जे काही आतापर्यंत जे अपघात घडले त्याच्यामध्ये 599 आतापर्यंत आपल्या परिसरातील किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक मृत्युमुखी पडले. त्यांचे परिवार रोडवरती आले किंवा त्या माता भगिनींचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलं. आणि खरं तर हे उपोषण करण्यामागचा हेतू एकच आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये कामाला येणारा तरुण वर्ग असेल, इंडस्ट्रीमध्ये काम करणारा अधिकारी वर्ग असेल, त्याचबरोबर ह्या परिसरामध्ये कचऱ्याचा जो काही विळखा झालेला आहे, ह्या सर्व गोष्टींच्या समस्या सुटल्या पाहिजेत. आम्हाला कुठलाही पाहणी दौरा नकोय, आम्हाला ऍक्शन पाहिजे. आम्हाला कुठलेही या ठिकाणी आश्वासन नकोय, आम्हाला या ठिकाणी मंजूर झालेले पैसे सांगा. ह्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे. नक्कीच तुमचा मार्ग योग्य आहे. मात्र तुम्ही आज सत्तेमध्ये तुमचे उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई, यांच्याकडे का नाही मागणी करू शकले आजपर्यंत? खरं तर ताई मध्यंतरी बीड दौऱ्यावरती होत्या आणि मागच्या 2 महिन्यापासून आपल्याकडं इंडस्ट्री बाहेर जाणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिला. मी काल दुपारीच ताईंना त्या ठिकाणी भेटलो. आज खरं तर ताई मुंबई या ठिकाणी आहेत. उद्यापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीच्या घोषणा किंवा चांगल्या पद्धतीच्या पैसे मंजूर झाले अशा गोष्टी त्या ठिकाणी ऐकायला मिळतील असं मला कळतंय. परंतु जोपर्यंत या सर्व गोष्टी होत नाहीत तोपर्यंत मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून नाही, परंतु या भागातील एक तरुण सहकारी, या गावामध्ये राहणारा एक तरुण सहकारी, ह्या प्रत्येक गोष्टीला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्रास होतो आणि सर्व तरुण सहकाऱ्यांचा आवाज म्हणून मी या ठिकाणी बसलेलो आहे. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे.